नमस्कार, मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्हाला मी आज 2 प्रकारचे आयुर्वेदिक चाय दाखवणार आहे।
चार मिऱ्या घेतल्या आहेत, 1 चमचा बडीशॉप पण घेतली आहे आणि 1 चमचा आल्याची पावडर आहे. आणि आता मी इथे हे 1 ग्लास भरून दूध घेतलं आहे. तर सर्वात पहिलं मी हे दुधाला गरम करून घेणार आहे. तर मी त्याला एका सॉसपॅनमध्ये घेतलं आहे आणि मी या स्लो गॅसवरती चांगलं गरम करणार आहे. हे बघा, आता माझं दूध चांगलं उकळलं आहे. मी त्याची फक्त एकच उकळी काढून घेणार आहे. आता दुसरीकडे मी एका पॅनमध्ये परत 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि आपल्या पाण्याला ते उकळायला द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे हा खलबत्ता घेतला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये मी वेलची आणि मिरी टाकणार आहे आणि त्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. बरं, त्याला कुटून झालं आहे आणि त्यामध्ये मी आता बडीशॉप टाकते आणि बडीशॉपला पण आपण कुटून घेऊया. ते एकदम त्याची बारीक पावडर बनणार नाही, थोडं अक्कर राहिलं तरी चालू शकतं, कारण की आपण नंतर चाय गाळून घेणार आहे. हे बघा, ते व्यवस्थित कुटलं आहे. तर इथे आपलं पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये मी आता हे अख्खे मसाले टाकणार आहे. आणि आता त्या अख्ख्या मसाल्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर आता मी थंडी स्पेशल म्हणून त्यामध्ये आता एक पुदिनाची पण 4 पानं टाकणार आहे. हे बघा, एक फ्रेश पुदिना मी घेतला आहे आणि 4 पानं त्याची मी त्याच्या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि त्याला पण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. पुदिना टाकल्यामुळे चायला एक मस्त फ्लेवर भेटणार आहे आणि पुदिना पण आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. तर ते बघा, पाणी बॉईल झालं आहे आणि त्याचा पाण्याचा थोडा कलर पण बदलला आहे. त्यामध्ये आपण ते मगाशी कुटून घेतलेले सर्व मसाले टाकूया आणि त्याला थोडं मिक्स करूया आणि परत एका उकळायला द्यायचं आहे. ही चाय जेवढी उकळेल थोडे त्याचे फ्लेवर चांगले निघतील. बघा, ह्याला पण एक उकळी आली आहे. तर त्यामध्ये मी हे आल्याची पावडर टाकणार आहे. तुमच्याकडे अगर आल्याची पावडर नसेल तर तुम्ही अख्खं आलं पण त्याला चेचून टाकू शकता त्यामध्ये. आता हे बघा, ते पण चांगलं उकळलं आहे. त्यामध्ये मी आता सगळ्यात पहिले साखर टाकते आणि साखर टाकून आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. मग आता आपण त्यामध्ये चाय पावडर टाकणार आहे. मी चाय पावडर सगळ्यात लास्टला टाकली आहे कारण की ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. तर चाय पावडर टाकून पण आपण त्याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. ती जेवढी आपली चाय उकळेल तेवढा त्याचा फ्लेवर चांगला येणार आणि ती एकदम स्ट्रॉंग चाय बनणार. तिचे फ्लेवर्स खूप स्ट्रॉंग असणार. आता ही बघा, आपली चाय उकळली आहे चांगली. मी याला असंच 5 मिनिटं उकळून घेतलं आहे आणि मग आपण लास्टला त्यामध्ये आता दूध ॲड करणार आहे. मी याच्यामध्ये 1 ग्लास दूध घेतलेलं आपण तेच ॲड केलं आहे आणि ते बरोबर क्वांटिटीमध्ये आहे. आता हे बघा, आपल्या चायचा कलर पण खूप चांगला आला आहे. हे सर्व मसाले पण त्यामध्ये आहेत, तर चाय आपली खूपच टेस्टी बनणार आहे. आता या सोयीला आपण उकळून घेऊया. बघा, आपली चाय पण मस्तपैकी उकळली आहे. ही चाय तुम्ही एकदा नक्कीच थंडीमध्ये ट्राय करून बघा, खूपच चांगली बनते. जे फ्लेवर्स खूपच वेगवेगळे चायमध्ये येतात. आता मी हे एक उकळी काढून घेणार आहे. आणि बघा, आता आपली ही चाय तयार झाली आहे. हा त्याच्यावर सगळे अख्खे मसाले आहेत, त्यामुळे आपण याला गाळून घेणार आहे पहिलं. तर मी एका चाळीमध्ये त्याला गाळून घेते. बघा, सगळे अख्खे मसाले ते वरतीच राहिले आणि आपली एकदम मस्तपैकी फ्लेवर कडक चाय खाली आहे. तर आता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही चायची रेसिपी कशी वाटली.